देशात सुरू असलेल्या युद्धाचं सावट गुढीपाडव्यावर देखील दिसून येत आहे। मिठाईच्या किमतीत प्रति किलो मागे 10 ते 20 रुपये वाढ झाली आहे। आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिनं। आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचा बेत असतो। मी सध्या पुण्यातल्या काका हलवाई या स्वीट होम मध्ये आहे आणि तिथे देखील अनेक जण श्रीखंडपुरी असू देत किंवा श्रीखंड घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई घेण्यासाठी आलेले आहेत। माझ्यासोबत एक काकू आहे, फेटा वगैरे घेऊन मिठाई घेण्यासाठी आले आहेत। काय 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 खरेदी केलंय आतापर्यंत तर दहीवड्यापासून स्टार्ट करतेय, त्याच्यानंतर श्रीखंड घेऊया। घरचा काय बेत आहे आज घरी आहे पुरणपोळी आणि बासुंदी पण आहे। घरी पण बासुंदी पुरी भाजी केली, गुढी उभारून आलोय। उभारली आहे हो, सकाळी 7 वाजताच गुढी उभारून आम्ही पालखीमध्ये आलोय। आपण बघितलं तर युद्ध सुरू आहे सध्या आणि त्याचा फटका अनेक इंडस्ट्रीजला बसलाय, तसेच खाद्य इंडस्ट्रीला देखील बसलाय। त्यामुळे मिठाईच्या काही प्रमाणात किमती देखील वाढल्या आहेत। काका, किती किमती वाढल्या आहेत आणि कशा पद्धतीत सध्याचं मार्केट आहे? सर्वप्रथम सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज नूतन हिंदू वर्ष, त्याच्या प्रित्यर्थ आपण कमीत कमी रेट वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत। आत्ता फक्त आपण 10 ते 15 रुपये किलो मागे वाढवलेले आहेत, तेही गॅस टंचाई असल्यामुळे। कारण कमर्शियल गॅस फारच महाग झालेला आहे, त्यामुळे आपण तो कमीत कमी 10 रुपये 15 रुपये वाढवलेले आहेत फक्त। मिठाईच्या किमती 10 ते 15 रुपयांनी वाढलेल्या आहे आणि तरी प्रत्येक घरात गोडाधोडाचं करणं काही कमी होणार नाहीये। आणि अर्थातच सणासुदीचे दिवस असले की प्रत्येकाच्या घरात वेगवेगळा बेत असतो, त्यामुळे आज अनेकांच्या घरी श्रीखंडपुरीचा बेत दिसतोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। आणि गुढीपाडव्या निमित्तानं वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील 10,000 हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याचं पूजन करण्यात आलंय। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात